हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. क्वेश्चन 2 काय दिला आहे पहा आपल्याला. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला. x + 7y = 10, 3x - 2y = 7. ही दोन्ही इक्वेशन्स आपण लिहून घेऊ. x + 7y = 10. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण. 3x - 2y = 7. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आपल्याला इक्वेशन्स लिहिताना xच्या खाली x येईल, yच्या खाली y येईल आणि कॉन्स्टंट टर्मच्या खाली कॉन्स्टंट टर्म येईल. अशा प्रकारे इक्वेशन्स लिहून घ्यायची आहेत. आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला. कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट्स इक्वल करून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी x चा कोएफिशियंट 1 आहे आणि या ठिकाणी x चा कोएफिशियंट 3 आहे. मग काय करू आपण, या इक्वेशन 1 मध्ये x चा कोएफिशियंट 3 करून घेऊ. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी x चा कोएफिशियंट काय होईल, 3 आहे. मग आपण इक्वेशन 1 ला दोन्ही साइडला काय करू, 3 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 टू बोथ द साइड्स. दोन्ही साइडला आपल्याला काय करायचं आहे, 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता x ला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, 3x प्लस 7y ला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, 7 3 = 21. 21y = जर आपण 10 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, 10 3 = 30. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. काय केलं आपण, या इक्वेशन 1 ला दोन्ही साइडला 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 × x 3x, 3 × 7y 3 7 = 21. 21y = 10 × 3 किती येईल, 30. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये x या व्हेरिएबलचा कोएफिशियंट आपण इक्वल करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी या दोन्ही टर्मचं साइन काय आहे पहा. या ठिकाणी 3x चं साइन काय आहे, प्लस, आणि या ठिकाणी 3x चं साइन काय आहे, प्लस. म्हणजेच या दोन्ही टर्मचं साइन सेम आहे आणि जर साइन सेम असेल तर काय करायची, सबट्रॅक्शन करायची. म्हणजेच या दोन्ही इक्वेशन्सची आपण सबट्रॅक्शन करू. आता आपल्याला इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 घ्यायचं आहे, कारण या दोन्ही इक्वेशनमध्ये x चा कोएफिशियंट आपण इक्वल करून घेतलेला आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 and 3 वी गेट. इक्वेशन 2 लिहून घेऊ आपण. 3x - 2y = 7. थर्ड इक्वेशन लिहून घेऊ आपण. 3x प्लस 21y = 30. आता इक्वेशन 3 वरच्या साईडला आणि इक्वेशन 2 खालच्या साईडला लिहिलं तरी चालेल, किंवा इक्वेशन 2 वरच्या साईडला आणि इक्वेशन 3 खालच्या साईडला लिहिलं तरी चालेल. आन्सर आपलं सेम येणार आहे. आता या दोन्ही इक्वेशनचे आपण सबट्रॅक्शन करू. आता सबट्रॅक्शन करताना या ठिकाणी साइन काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. या ठिकाणी 3x चं साइन काय नाही, म्हणजे प्लस आहे, या ठिकाणी मायनस होईल. 21y चं साइन प्लस आहे, ते मायनस होईल. 30 चं साइन काय नाही, म्हणजे प्लस आहे, या ठिकाणी साइन काय होईल, मायनस. आता प्लस 3x - 3x कॅन्सल होईल. आता या ठिकाणी 21y चं साइन काय आहे, मायनस. 2y चं साइन काय आहे, मायनस. -2y - 21y किती येईल पहा. मायनस मायनस दोन्हीची काय होईल, प्लस. 21 + 2 किती येईल, 23y. आणि साइन काय येईल, मायनस 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 येईल. = आता 7 - 30 किती येईल पहा. 30 - 7 23. साइन काय येईल, मायनस. ग्रेटर नंबरचं साइन काय आहे, मायनस, म्हणजे या ठिकाणी मायनस येईल. आता मायनस मायनस दोन्ही साईडला काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजेच काय मिळालं पहा, 23y = 23. आता हा 23 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 23 मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर y = 23/23. भाग घालू आपण. 23 1 = 23, 23 1 = 23. देअरफॉर y = 1/1 म्हणजेच 1. y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 1. आता ही y ची व्हॅल्यू आपण या दोन्ही इक्वेशन्सपैकी एका इक्वेशनमध्ये पुट करू, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. आता इक्वेशन 1 मध्ये आपण y ची व्हॅल्यू पुट करू. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये y ची व्हॅल्यू पुट केली तरी चालेल. आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करू. x + 7y = 10. या इक्वेशनमध्ये आपण y ची व्हॅल्यू 1 पुट करू. या ठिकाणी लिहू आपण पुट y = 1
इन इक्वेशन 1. वी गेट, हे आहे आपलं इक्वेशन नंबर 1. एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. एक्स प्लस 7 इंटू वाय, वायची व्हॅल्यू काय मिळाली 1. 7 इंटू 1 इज इक्वल टू 10. एक्स प्लस 7 इंटू 1 किती येईल 7 इज इक्वल टू 10. आता या ठिकाणी हा 7 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साइन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 10 मायनस 7. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 10 मायनस 7 3. आन्सर लिहू आपण खाली एक्स कॉमा वाय. एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, एक्सची व्हॅल्यू 3 कॉमा वायची व्हॅल्यू काय मिळाली 1. 3 कॉमा 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.